न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। तुम्हालाही स्पॅम कॉल येतात का? आता या त्रासातून होणार सुटका। स्पॅम कॉल आणि टेलिमार्केटिंगच्या निनावी कॉलमुळे त्रस्त झालेल्या लोकांची काही प्रमाणात यातून सुटका होणार आहे। ट्रायनं मोठा पाऊल उचललंय। स्पॅम कॉल आणि नोंदणी नसलेल्या टेलिमार्केटिंग कंपन्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करत 2,75,000 दूरध्वनी क्रमांक खंडित करण्यात आले, तर 50 कंपन्यांना सेवा बंद करण्यात आले। टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायनं घेतलेल्या कठोर भूमिकेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे। भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने दूरसंचार कंपन्यांना रजिस्ट्रेशन नसलेल्या टेलिमार्केटिंग कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले होते। बनावट कॉलमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आलाय। 2024च्या पहिल्या सहामाहीत नोंदणी नसलेल्या टेलिमार्केटिंग कंपन्यांविरुद्ध 7,90,000हून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या। बोगस नंबरवरून येणाऱ्या कॉल्सना आळा घालण्यासाठी 13 ऑगस्ट 2024ला सर्व टेलिकॉम कंपन्यांना कठोर सूचना जारी करण्यात आल्या होत्या। यात नोंदणीशिवाय टेलिमार्केटिंग फर्मवर तात्काळ अंकुश ठेवण्यास सांगण्यात आलं होतं। कारवाई केल्यानंतर ट्रायनं निवेदन जारी केलंय। या सूचना लक्षात घेऊन दूरसंचार कंपन्यांनी बनावट कॉलसाठी गैरवापर करण्याविरोधात कठोर पावलं उचलली आहेत। 50हून अधिक कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले, तर 2,75,000हून अधिक SIP, DID मोबाईल नंबर, टेलिकॉम नंबर्स ब्लॉक केली आहेत। या निर्णयामुळे बनावट कॉल्स कमी होतील आणि ग्राहकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे। ट्रायने सर्व दूरसंचार कंपन्यांना पारदर्शक काम करण्याचं आवाहन केलंय। सायबर गुन्ह्याची तक्रार करण्याचा सल्ला। सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणूक यांसारख्या प्रकरणांमध्ये नागरिकांनी दूरसंचार विभागाच्या संचार साथी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या सुविधेचा लाभ घ्यावा। याशिवाय अशा संशयास्पद कॉलची माहिती सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर 1930 किंवा अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील द्यावी, असंही ट्रायनं आवाहन केलंय। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।